तर संध्याकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि नंतर सर्व देवांना फूल वगैरे अर्पण करून झाले आणि देवांसाठी जो काही छोटा डबा असतो तो मी घासलेला होता, स्वच्छ असा क्लीन करून झालेला होता. त्याच्यामध्ये जे काही भरायचं होतं भस्म, हळद, कुंकू हे सर्व काही छान असं भरून झालं. संध्याकाळची तयारी केली, नंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि नंतर रात्री जन्माष्टमी होती, त्यासाठी जन्माष्टमीची मात्र तयारी वगैरे करून झाली. सर्व छान असं आवरून झालं. नंतर 12:39ला कृष्णाचा जन्म होणार होता, त्यासाठीच मी सर्व काही व्यवस्थित असं तयारीमध्ये होती. बाकीच्या ज्या काही सेवा होत्या त्यासुद्धा केलेल्या होत्या आणि कोणकोणत्या सेवा केल्या आणि जन्माष्टमी कशा प्रकारे साजरी केली याचासुद्धा फुल ब्लॉग आज आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे. तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान डेली ब्लॉग्स किंवा सेवेचे आपल्या सण, वार, व्रत, वैकल्य याविषयी विविध माहिती तुम्हाला सुद्धा आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चॅनलवर बघायला मिळेल. आणि छान अशी पूजा झाली. पूजा कशी वाटली ते सुद्धा सांगा. बाळकृष्णाचा बाळणासुद्धा तितकाच क्यूट होता, कारण तो आईंनी मथुरावरून आणलेला होता आणि खूप छान होता. त्याच्यामध्ये बाळकृष्ण अगदी परफेक्ट असे मावलेले होते. त्याच्यानंतर मी सुद्धा छान अशी तयारी करून छान असा कृष्ण जन्मोत्सव साजरा केलेला होता. हा ड्रेससुद्धा बघा किती छान दिसतो. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.